Dr. Bapuji Saranke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct this session. In the today's session, we will discuss the concept of factors affecting conductance of an electrolyte. आजच्या सेशनमध्ये आपल्याला इलेक्ट्रोलाइटच्या कंडक्टन्सवरती कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात हे काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, दॅट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट डिस्कस केलेलं आहे. थोडक्यात आपण रिवाइज करू शकतो. इलेक्ट्रोलाइट हा असा सबस्टन्स आहे जो काय करतो, विच इज इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट ऑर इन अ फ्युज्ड स्टेट प्रोड्युसेस आयन्स अँड कॅरीज द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रोलाइट हा असा सबस्टन्स असतो जो काय करतो, आयन्स प्रोड्यूस करतो आणि आयन्स प्रोड्यूस केल्यानंतर त्या आयन्समुळं त्याच्यामधून काय होतो, करंट पास होतो. ओके, नाऊ वी विल डिस्कस द फॅक्टर्स विच अफेक्ट द कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटचा हा जो कंडक्टन्स आहे त्याच्यावरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात हे आपण काय करूया, डिस्कस करूया. Conductivity of electrolyte depends upon the following factors. First one is the nature of solute, second one is the nature of solvent, third one is the concentration of solution and fourth one is the temperature. म्हणजे नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्वंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड टेम्परेचर अशा 4 फॅक्टर्सवरती काय करतं, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट काय करते, डिपेंड करते. नाऊ वी विल डिस्कस ऑल दीज पॉईंट्स वन बाय वन. फर्स्ट वन इज द नेचर ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे काय, जो सबस्टन्स आपण काय करतो, डिझॉल्व करतो. ओके, एखादं सोल्युशन बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जो सबस्टन्स डिझॉल्व करतो त्याला काय म्हणायचं असतं, सोल्यूट. ओके, आयोनिक कंपाउंड्स लाईक ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स आर हायली आयोनाइज्ड इन द सोल्युशन. बघा, आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल ॲसिड्स असतील, बेस असतील, सॉल्ट्स असतील, तर ते काय असतात, हायली आयोनाइज्ड असतात. म्हणजे त्यांचं सोल्युशनमध्ये आयोनायझेशन काय होतं, जास्त प्रमाणात होतं. ओके, मग असे जे कंपाऊंड्स आहेत ते 2 प्रकारचे असतात. आयोनिक कंपाऊंड्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स असतील ते 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आणि वीक असे 2 प्रकार येतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. सपोज आपण त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये जो आपण सबस्टन्स डिझॉल्व केला आहे, जो सोल्यूट आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल. ओके, म्हणजे तो स्ट्रॉंग ॲसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल किंवा सॉल्ट असेल, तर अशा केसमध्ये तिथं आयोनायझेशन काय होतं, हाय होतं. लक्षात आलं का. आता फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रॉंग ॲसिड्स लाईक हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड आहे. स्ट्रॉंग बेसेस लाईक NaOH, KOH आहेत. आणि सॉल्ट्स लाईक KCl, NaCl आणि KNO3 असे सॉल्ट्स आहेत. ओके, तर हे काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग का म्हणलं आपण त्यांना, कारण त्यांचं आयोनायझेशन काय होतं, जास्त होतं. म्हणजे नंबर ऑफ आयन्स त्यांच्या सोल्युशनमध्ये काय असतात, जास्त असतात. ओके, मग नंबर ऑफ आयन जास्त असल्यामुळं त्यांची कंडक्टिव्हिटीसुद्धा काय असते, जास्त असते. लक्षात आलं का. म्हणजे जेव्हा एखादा आपण इलेक्ट्रोलाइट तयार करतो, त्या इलेक्ट्रोलाइटमधला सोल्यूट जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचा कंडक्टन्स काय असतो, हाय असतो. म्हणूनच काय म्हणलंय, सो वेन द सोल्यूट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंडक्टन्स इज हाय, त्याचा कंडक्टन्स काय असतो, जास्त असतो. In case of weak electrolyte, that is weak acid and weak base. For example, weak acid is a acetic acid and weak base is a ammonium hydroxide. Okay, these weak acids and weak bases are weakly or feebly ionized in the solution. ओके, म्हणजे आता वीक ॲसिड म्हणजे काय, त्यांचं आयोनायझेशन काय होतं, खूप कमी होतं. लक्षात आलं का. म्हणजे त्यांच्या सोल्युशनमध्ये नंबर ऑफ आयन्स काय असतात, खूप कमी असतात. ओके, आणि नंबर ऑफ आयन्स कमी असल्यामुळं कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन इज लो. त्यावेळी कंडक्टन्स त्या सोल्युशनचा काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वेन द इलेक्ट्रोलाइट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट देन कंडक्टन्स इज हाय. ओके, अँड वेन द इलेक्ट्रोलाइट इज वीक इलेक्ट्रोलाइट देन कंडक्टन्स इज लो. नाऊ वी विल डिस्कस द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज नेचर ऑफ सॉल्वंट. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट पार्टिकल्सना डिझॉल्व करतो त्याला काय म्हणायचं, सॉल्वंट म्हणायचं. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला शुगर सोल्युशन बनवायचं, साखरेचं पाणी बनवायचं, तर शुगर म्हणजे काय झालं, सोल्यूट.
आणि तिथं आपण जे वॉटर वापरणार आहे, ज्याच्यामध्ये डिझॉल्व करणार आहे शुगरला, त्याला काय म्हणायचं, सॉल्वंट. ओके, मग इथं सुद्धा तसंच आहे. आपण इलेक्ट्रोलाइटला ज्याच्यामध्ये डिझॉल्व करणार आहे त्याला काय म्हणायचं, सॉल्वंट म्हणायचं. बघा, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स वीकन्स ड्यू टू ॲडिशन ऑफ सॉल्वंट. ओके, बघा, आयोनिक कंपाऊंड्स कशामुळे तयार होतात, आयन्समुळे तयार होतात. ओके, म्हणजे कुठल्याही आयोनिक कंपाऊंडमध्ये एक पॉझिटिव्ह आयन असतो आणि एक कोण असतो, निगेटिव्ह आयन असतो. आणि त्यांच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असणार आहे आणि त्या अट्रॅक्शनमुळं काय तयार होतो, आयोनिक कंपाऊंड तयार होतो. ओके, जेव्हा आपण त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये काय करतो, सॉल्वंटची ॲडिशन करतो किंवा एखाद्या सॉल्वंटमध्ये जेव्हा आपण आयोनिक कंपाऊंडची ॲडिशन करतो त्यावेळी त्या सॉल्वंटमुळं त्या दोन आयन्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतो, वीक होतो. लक्ष झालं का? मग त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक झालं म्हणजे ते आयन्स एकमेकांपासून काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. म्हणजेच तिथं आयोनायझेशन काय होणार आहे, जास्त होणार आहे. ओके, मग आता इथं जे आपण सॉल्वंट वापरणार आहे त्या सॉल्वंटच्या नेचरवरती सुद्धा आयोनायझेशन डिपेंड करतं. कसं बघा, when the solvent is polar solvent like water, ammonia tends to separate ions and they acts as a strong ionizing solvent, resulting in increasing the conductance of solution. बघा, when the solvent is polar solvent म्हणजे काय की काही सॉल्वंट असे असतात ज्यांच्या ॲटम्सवरती काय असतो, डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. फॉर एक्झाम्पल वॉटरमधल्या हायड्रोजनवरती स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ऑक्सिजनवरती डेल्टा निगेटिव्ह म्हणजे स्मॉल निगेटिव्ह चार्ज असतो. मग जेव्हा आपण एखाद्या आयोनिक कंपाऊंडला त्या पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळी काय होतं, हे जे दोन आयन्स आहेत आयोनिक कंपाऊंडचा, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन, हे त्या सॉल्वंटच्या अपोजिट पोलकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या कंपाऊंडला वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्यातला पॉझिटिव्ह आयन वॉटरच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होईल आणि निगेटिव्ह आयन वॉटरच्या हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे त्या दोन आयन्सचं एकमेकांपासून सेपरेशन काय झालं, पटकन झालं किंवा फास्ट झालं. लक्ष झालं का? म्हणजे सॉल्वंट जेव्हा पोलार असेल त्यावेळी ते आयन्स एकमेकांपासून काय होतात, दूर जातात. म्हणजेच काय होतात, ते सेपरेट होतात. मग आयन्स सेपरेट होतात म्हणजेच काय, तिथं आयोनायझेशन काय होतं, जास्त होतं. आणि आयोनायझेशन जास्त होतं म्हणजे नंबर ऑफ आयन्स जास्त असतात आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. लक्षात आलं? म्हणजे when the solvent is polar solvent it increases the conductance of solution. आता दुसरा पॉईंट काय म्हणलाय बघा, when the solvent is non-polar solvent. नॉन-पोलार म्हणजे त्याच्यावरती कुठलाही पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह पोल असणार नाही. फॉर एक्झाम्पल कार्बन डायसल्फाईड अँड बेन्झिन. ओके, यांच्यावरती कुठलेही चार्जेस असत नाहीत. मग त्यावेळी काय होणार आहे बघा, when the solvent is non-polar solvent like carbon disulfide and benzene have no tendency to separate the ions due to which conductance decreases. बघा, हे दोन सॉल्वंट्स नॉन पोलार आहेत म्हणजे ते त्या आयन्सना काय करू शकणार नाहीत, सेपरेट करू शकणार नाहीत. त्यांच्यामुळं आयोनायझेशन काय होणार नाही, इन्क्रीज होणार नाही. म्हणजे नंबर ऑफ आयन्स तिथं काय असणार आहेत, कमी असणार आहेत आणि कंडक्टन्ससुद्धा मग तिथं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय सांगू शकतो, जेव्हा सॉल्वंट नॉन पोलार असेल त्यावेळी कंडक्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. Now we will discuss the third point, that is concentration of solution. The degree of ionization is inversely proportional to the concentration of solution. Concentration, आपण कॉन्सन्ट्रेशन सांगतो म्हणजे काय, तर सोल्युशन बनवत असताना आपण किती सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे ते आपण सांगतो. मग डिग्री ऑफ आयोनायझेशन म्हणजे तिथला जो आपण सोल्यूट आहे त्याचं आयोनायझेशन किती प्रमाणात होणार हे कशावरती डिपेंड करतं, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, द डिग्री ऑफ आयोनायझेशन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन डायल्युशन whereas decreases with increase in concentration. म्हणजे डिग्री ऑफ आयन्स तयार होण्याची क्षमता, दॅट इज डिग्री ऑफ आयोनायझेशन इज इन्क्रीज होते. कशी होते, विथ इन्क्रीज इन डायल्युशन. म्हणजे सॉल्वंटचं प्रमाण जसं वाढेल तसं काय होतं, आयोनायझेशन इन्क्रीज होतं. म्हणजेच काय, तर जसं जसं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आहे, त्यातलं सोल्यूट पार्टिकलचं प्रमाण कमी होतं आहे, तसं आयोनायझेशन काय होतं आहे, वाढतं आहे. ओके, आणि जर सोल्यूटचं प्रमाण वाढलं तर आयोनायझेशन काय होतं, कमी होतं. फॉर एक्झाम्पल बघा,
आपण पाणी घेतले, त्याच्यामध्ये आपण थोडीशी शुगर घातली, तर ती साखर काय होते, पटकन डिझॉल्व्ह होते. म्हणजे काय, जास्त पाण्यामध्ये कमी साखर आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कमी आहे, म्हणजे ती काय झाली, पटकन विरघळेल, म्हणजे आयोनायझेशन काय झालं, जास्त झालं. पण आपण त्याच पाण्यामध्ये साखरेचं प्रमाण कंटिन्युअसली काय केलं, वाढवत गेलो, कॉन्सन्ट्रेशन काय झालं, इन्क्रीज करत गेलो, तर काही वेळाने काय होणार आहे, शुगर डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. लक्ष झालं का? म्हणजे डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजेच काय झालं, आयोनायझेशन कमी झालं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, आयोनायझेशन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर आयोनायझेशन काय होतं, कमी होतं, आणि कॉन्सन्ट्रेशन कमी असेल म्हणजे डायल्यूट सोल्युशन असेल तर आयोनायझेशन काय होतं, जास्त होतं. ओके, मग कंडक्टन्स डिपेंड्स अपॉन द आयोनायझेशन. आयोनायझेशन जास्त होतं म्हणजे नंबर ऑफ आयन्स जास्त असतात, म्हणजेच कंडक्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपण असं पण म्हणू शकतो की in case of concentrated solution conductance is low and in case of dilute solution conductance is high. बघा, फॉर एक्झाम्पल 8 molar hydrochloric acid ionizes to 80% while the 0.1 molar ionizes to 100%. म्हणजे जर 8 molar हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, ह्याचं आयोनायझेशन काय होतं, कमी होतं. पण त्याच कम्पेअर टू जर आपण डायल्यूट बघितलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड 0.1 मोलार, तर त्याचं आयोनायझेशन काय होतं, 100%. ओके, म्हणजे आपण थोडक्यात काय सांगू शकतो, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द कंडक्टन्स. कॉन्सन्ट्रेशन वाढला की कंडक्टन्स कमी होणार आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की कंडक्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. नाउ थर्ड वन इज अ टेम्परेचर. द डिग्री ऑफ आयोनायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अ टेम्परेचर ऑफ सोल्युशन. म्हणजे डिग्री ऑफ आयोनायझेशन कशाशी प्रोपोर्शनल आहे, टेम्परेचर ऑफ सोल्युशन. बघा, इफ द टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज इन्क्रीज, मोलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट इन अ सोल्युशन अक्वायर्स द थर्मल एनर्जी. बघा, जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनचं टेम्परेचर वाढवतो, टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण काय करतो, हीट सप्लाय करतो. मग ती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्या इलेक्ट्रोलाइटच्या मोलिक्युलची सुद्धा थर्मल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. ओके, म्हणजे त्यांची एनर्जी वाढते. एनर्जी वाढल्यामुळं काय होतं बघा, द वेलॉसिटी ऑफ मॉलिक्युल्स इज इन्क्रीज अँड इट ओव्हरकम्स द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स अँड इट सेपरेट द आयन्स इन सोल्युशन. बघा, ती थर्मल एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्या मॉलिक्युलचा स्पीड काय होतो, वाढतो, आणि तो स्पीड वाढल्यामुळं तो आयन पर्टिक्युलर प्रत्येक आयनचा काय होणार आहे, स्पीड वाढणार आहे, आणि स्पीड वाढल्यामुळं त्याचं दुसऱ्या आयनबरोबर जे काय अट्रॅक्शन होतं, त्या अट्रॅक्शन काय होतं, कमी होतं, आणि त्या अट्रॅक्शन कमी झाल्यामुळं ते आयन्स काय होतात, बाजूला मूव्ह होतात, म्हणजेच काय होतात, सेपरेट होतात. लक्षात आलं का? म्हणजे काय, तर टेम्परेचर वाढवल्यामुळं तिथं आयनचा स्पीड वाढला, म्हणजेच काय झालं, तिथं आयोनायझेशन काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. दॅट इज द डिग्री ऑफ आयोनायझेशन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की आयोनायझेशन काय होतं, इन्क्रीज होतं, म्हणजे इलेक्ट्रोलाइटपासून आयन्स तयार होण्याची प्रोसेस काय होते, इन्क्रीज होते. मग आता आयोनायझेशन इन्क्रीज होत आहे, नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होत आहेत, म्हणजे कंडक्टन्ससुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, आता आपण 4 पॉईंट डिस्कस केले जे काय करतात, कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइटला अफेक्ट करतात. त्याच्यामध्ये आपण नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्वंट, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड द टेम्परेचर, हे 4 पॉईंट्स डिस्कस केले. ओके, थँक्यू.